फडणवीसांकडून आजही प्रचाराचा झंझावात। फडणवीसांची जालना परभणी सभा तर पुण्यातही विजयी संकल्प सभा होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाण्यात रोड शो। सध्या शिंदे दरेगावात। शिंदेंकडून सहकुटुंब शंभू महादेवाचं दर्शन। शिंदेंसोबत भरत गोगावलेही उपस्थित। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते रायगडमधील तळा नगरपंचायतीच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन। अजित पवारांची तळामध्ये जाहीर सभा। तरोहामध्ये पक्षाचा मेळावा। ठाकरे बंधूंचा शिवडी विधानसभा मतदारसंघात एकत्रित दौरा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज लालबाग परळ शिवडीमध्ये शाखांना भेटी देणार। 66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे हायकोर्टात जाणार। अविनाश जाधव आज याचिका दाखल करणार। ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब। मनसेचा आरोप। ठाण्यातील व्हिडिओ गंभीर। उमेदवारांना घरातून पकडून पोलीस शिंदेंच्या ठाण्यातील घरी आणतात। संजय राऊतांचा आरोप। तर संध्याकाळी 6:30 वाजता ठाण्यात राऊत आणि अविनाश जाधवांची पत्रकार परिषद। कालपर्यंत ईव्हीएम बोलणाऱ्यांनी आता बिनविरोध सुरू केलाय। बिनविरोध निवडीबाबतच्या विरोधकांच्या आक्षेपानंतर फडणवीसांचं प्रत्युत्तर। वृषाली पाटलांवर कारवाई करा। अविनाश जाधवांचं निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंना पत्र। बिनविरोध आलेल्या नगरसेवकांचे निकाल राखून ठेवण्याचीही मागणी। आदेश आला की माघार घ्यावीच लागते। डोंबिवलीतील ठाकरेंच्या उमेदवार वैशाली म्हात्रेंसोबतची ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमानमध्ये लढत। मात्र नवनीत राणांकडून रवी राणांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार। साईनगरमध्ये भाजपच्या तुषार भारतीय विरुद्ध युवा स्वाभिमानचे सचिन भेंडेंमध्ये लढत।